केंद्र आणि राज्य सरकारचं शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडेच एकूण दुर्लक्ष आहे आणि एकूण सारासार विचार केला तर शेतकरी विरोधी धोरण मला या ठिकाणी दिसायला लागलेलं आहे। कारण कांद्यावर निर्यात बंदी लावली, कांद्याचे दर धडाधड खाली आले, सोयाबीन पेंड आणि पाम तेल आयात केलं, सोयाबीन 9,000 वरून 4,500 वर आला, कापूस आयात केला 12,000 वरून कापूस 6,000 वर आला, बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली, आज धानाला भाव मिळत नाही, मका आयात करण्याचा निर्णय 26 जूनच्या अध्यादेशानुसार झाला आहे, दूध भुकटी 10,000 टन आयात केले। खरं तर वास्तविक एकट्या महाराष्ट्रामध्ये 20,000 टन दूध भुकटी शिल्लक असताना असा निर्णय कशासाठी घेतला? म्हणजे साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली, ऊसाच्या दरावर त्याचा परिणाम झाला। एकूण या सगळ्या सरकारच्या धोरणामुळं शेतकऱ्याला उत्पादन खर्चापेक्षाही कमी किमतीमध्ये शेतीमाल विकावा लागलेला आहे। त्यात बरीच भर म्हणून की काय नैसर्गिक आपत्त्यामुळं शेतकरी जर्जर झालेला आहे। कारण वैश्विक तापमान वाढीला शेतकरी जबाबदार नाही, पण त्याचा फटका मात्र शेतकऱ्याला बसतोय। या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर मग सरकार नेमकं करतंय काय? कृषीप्रधान असणाऱ्या देशामध्ये जर शेतकरी विरोधी धोरणं राबवली जात असतील तर मग शेतकरी टिकणार कसा? आणि तीच अवस्था आज दुधाची आहे। दुधाचे भाव 38 रुपये प्रति लिटरपासून आज 26 रुपयापर्यंत खाली आले, म्हणजे जवळपास 12 रुपयानं दर खाली आले। उत्पादन खर्चापेक्षाही कमी किमतीमध्ये दूध विकायची वेळ आली। पशुखाद्याचे भाव धडाधड वाढत आहेत। मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी जगायचं कसं? सरकारनं मार्च महिन्यामध्ये प्रति लिटर 5 रुपये अनुदान द्यायचा निर्णय घेतला, परंतु त्याला नियम आणि अटी एवढ्या घातल्या की जेणेकरून सरकारला नेमके पैसे द्यायचे आहेत काही लाभार्थींना वगळण्यासाठी ज्या नियम अटी केलेल्या आहेत हा संशय यावा अशा प्रकारचे नियम आणि अटी एवढ्या क्लिष्ट करून ठेवल्या। आता बजेटमध्ये सरकारनं जाहीर केलं की आणि 5,000 रुपये देऊ, परंतु मग मधल्या काळातलं काय? आणि हे 5 रुपये तर 1 जुलैपासून मिळणार होते, अजून आज 2 जुलै, काहीच त्याची तजवीज झालेली दिसत नाही। आणि आज आमची मागणी आहे की 40 रुपये दर मिळाल्याशिवाय दुधाचा धंदा हा परवडत नाही। त्यामुळं एक तर सरकारनं 40 रुपयाचा हमीभाव द्यावा, अन्यथा आम्ही आता गप्प बसणार नाही। सोमवारपर्यंत आम्ही वाट बघू, सोमवारनंतर आंदोलनाची तीव्रता वाढवू। वेळ प्रसंगी मुंबईला जाणारा दूध पुरवठा सुद्धा रोखल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, कारण आम्हाला माहीत आहे मुंबईचं नाक दाबल्याशिवाय सरकारचं तोंड उघडत नाही। एक तर दुग्ध विकास मंत्र्यांनी कधी बैठक घेतली हे मला माहीत नाही, मला तरी काय बैठकीला बोलवलं नव्हतं आणि बैठकीमध्ये काय झालं हेही माहिती नाही। आणि मग केवळ काही वृत्तपत्रामध्ये बातम्या आलेल्या आहेत की मुख्यमंत्री निवेदन स्वीकारतायत, काही लोक निवेदन देत आहेत, म्हणजे उभ्या असं काय दुधाचा दर ठरतो का? तेव्हा हा सगळा फार्स आहे, लोकांना मूर्ख बनवण्याचा आहे। आता शेतकऱ्याला थेट आश्वासन पाहिजे, थेट हमी पाहिजे की आम्हाला दुधाचे 40 रुपये मिळणार आहेत का नाही। त्याचबरोबर मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीनं सरकारच्या धोरणामुळं आमची शेती तोट्यात गेलेली आहे। उत्पादन खर्चापेक्षाही कमी किमतीमध्ये आम्ही शेतीमाल विकलेला आहे। तेव्हा जसं उद्योगपतींची 14,56,000 कोटी रुपये कर्ज राईट ऑफ केली, तसे सगळ्या शेतकऱ्यांची कर्ज राईट ऑफ करा, कारण सरकारच्या धोरणामुळं भाव पडलेले आहेत आणि आमचा सातबारा कोरा करा। लोकसभेच्या निवडणुकीच्या आहे MIDCच्या नावाखाली नगर MIDC मध्ये जी काही शासकीय दूध डेअरीची जमीन आहे तर ती उद्योजकांना देण्यात आलेली आहे, तर काय वाटतं त्याबद्दल? सरकारला नेमकं काय करायचं आहे? कारण आजही देशामध्ये उत्तर प्रदेशनंतर दुधाच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्र अग्रेसर असताना आज तसं बघायला तर देशातच अग्रेसर आहे, कारण उत्तर प्रदेशची एकूणच लोकसंख्या आणि भौगोलिक क्षेत्र लक्षात घेता जास्त असणं साहजिकच आहे। पण लोकसंख्येच्या पट्टीत विचार केला तर महाराष्ट्र आज देशामध्ये दुधामध्ये अग्रेसर असताना एका बाजूला शासकीय दूध संघाची ज्या काही जागा आहेत त्या खाजगीकरणामध्ये जायला सपाटा लावायचा, दुसऱ्या बाजूला मुंबईमध्ये माननची जी काही प्रॉपर्टी आहे
ती मदर डेअरीच्या घशामध्ये घालायची, हे जे उद्योग चालू आहे, म्हणजे तुम्ही सक्षम नाही आहेत का? महाराष्ट्र ज्या महाराष्ट्राकडे बघून कधी काळी देशातली दुधाची धोरणं ठरायची, त्या महाराष्ट्रावर एवढी वेळ आली का की महाराष्ट्राची शिखर संस्था कुणाच्या तरी ताब्यात देण्याची वेळ आली? साहेब, दुधाला जर खर्च 45 रुपये असेल तर 40 रुपयाची मागणी कशी? स्वामीनाथन यांच्या सूत्रानुसार शिटूचा हिशेब करता 45 रुपये होतो, परंतु शिटू राहून दे, किमान एटूचं तरी द्या आम्हाला खर्च. आणि एटूमध्ये काही पैसे जारून आम्ही 40 रुपये मागणी केली आहे. दुधामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होते, मात्र सरकार याकडे लक्ष देत नाही का? खरं तर केवळ भेसळखोऱ्यांच्या मुसक्या आवळल्या तरी सुद्धा दुधाला भाव मिळू शकतो, एवढं भेसळ होते. सर्वसामान्यांच्या आरोग्याशी हा खेळ चालू आहे. भेसळ उत्पादक करत नाही तर मधले लोक करतात. त्यामुळं प्रत्येक प्रामाणिक दूध उत्पादकाची मागणी आहे की भेसळखोरांच्या मुसक्या आवळा, आपोआप आमच्या दुधाला भाव मिळेल. पंतप्रधानांनी फसल योजना जी आहे ती सुरू केली आहे, तर त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल? प्रधानमंत्री फसल विमा योजना जी आहे ती प्रधानमंत्री कॉर्पोरेट कल्याण योजना आहे का काय असं वाटण्या इतकी परिस्थिती आहे. कारण जेवढे केंद्र आणि राज्य सरकार विम्याला पैसे भरतं, तेवढे जरी शेतकऱ्यांना थेट दिले असते विमा कंपन्याच्या मध्यस्थीशिवाय, तरी शेतकरी समाधानी झाला असता. मग शेतकऱ्याच्या नावाखाली सरकारची तिजोरी कोण लुटायला लागलेला आहे हे एकदा कळायला पाहिजे. आणि म्हणून विम्याचं धोरण चालू झाल्यापासून आज अखेर किती पैसे खर्च केले, राज्याचे किती खर्ची पडले, केंद्राचे किती खर्ची पडले, किती क्लेम आले, किती नाकारले गेले, नाकारण्याची कारणं काय, याची जर का श्वेतपत्रिका काढली तर या सगळ्या विमा कंपन्यांचं बिंग फुटल्याशिवाय राहणार नाही. केंद्र आणि राज्य सरकारच्या या धोरणाचा जो परिणाम आहे तो लोकसभेमध्ये दिसला आणि शेतकऱ्यांनी विरोधात मतदान केलं, तरी सुद्धा या सरकारला अजून उभारती आली. अजूनही या सरकारला असं वाटतं की पैसा फेको और तमाशा देखो, असं पैसा फेकून मतं घेता येतील. पण लोक आता हुशार झालेले आहेत, तुमचे पैसे घेऊन तुम्हाला फसवल्याशिवाय सोडणार नाहीत. सर, देशामध्ये कालपासून 3 कायदे लागू झालेले आहेत, तर ते सरकारच्या विरोधात भूमिका घेईल तर त्याला दडपण्याचा हा प्रकार आहे. निश्चितच, कारण याच्यामध्ये काही कायद्यामध्ये इतक्या काही तरतुदी आहेत की ज्यामध्ये अनेक वेळा जनआंदोलनं करणं किंवा रस्त्यावर उतरणं हे अडचणीचं होणार आहे. म्हणजे चळवळी दडपून काय करणार आहे, कारण ह्या देशाचा इतिहासच चळवळीचा आहे. चळवळीतूनच देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. याचं भान जर राज्यकर्ते ठेवत नसतील तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि देश हुकुमशाहीच्या दिशेनं चालला आहे का काय असं आता वाटायला लागलं. म्हणजे आपण पाहिलं तर विधिमंडळात सत्ताधारी आमदार आणि विरोधी आमदारांची गोंधळ होताना शिवीगाळीपर्यंत हे प्रकरण गेलं. कसं पाहता या आमदारांचे किंवा सत्ताधारी विरोधकांच्या या सगळ्या एकूणच राजकारणातल्या जे काही व्यक्ती आहेत त्यांचा दर्जा घसरत चाललेल्याचं हे द्योतक आहे. हेच विधिमंडळाचं सभागृह आहे जिथं एकापेक्षा एक दिग्गज संसदपटू होते. आमदार म्हणून त्यांनी दीर्घकाळ त्या विधिमंडळावर छाप पडणारी कामं केलेली आहेत. हेच काय विसपाग्यांचं विधिमंडळ, हेच का गोपीनाथ मुंडेंचं काम केलेलं, विलासराव देशमुख, यशवंतराव चव्हाण, शरद पवार साहेब, अशी एकापेक्षा एक दिग्गज माणसं या विधिमंडळामध्ये पूर्वी होऊन गेली. त्यांचंच हे सभागृह आहे का काय असं वाटण्यासारखी परिस्थिती आता झाली आहे. तुम्ही अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी लढत आहे. खरं तर तुमचा आता पराभव देखील झाला. आंदोलन तुम्ही अनेक करत असतात, मात्र शेतकऱ्यांची जर संख्या बघितली तर ती कमी दिसते. मात्र शेतकरी कुठेतरी अजूनही जागा झाला नाही आपल्या न्याय हक्कासाठी. त्यांना काय सांगतो? दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अजूनही माणूस आपल्या प्रश्नावर संघटित होण्याच्या ऐवजी संवेदनशील विषय, मग ते धार्मिक असोत किंवा जातीय असो, या मुद्द्यावर एकत्रित होतो आणि मग त्यामुळं आपले जे आर्थिक प्रश्न आहेत तो विसरतो. त्याचेच हे सगळे परिणाम आहेत. तर एवढे ज्वलंत प्रश्न असताना सुद्धा जर का शेतकरी एवढंच करायला पाहिजे, फक्त 60 ते 62% शेतकऱ्यांची संख्या आहे. शेतकरी म्हणून प्रत्येकाला जर मतदान करायचं ठरवलं तर शेतकऱ्याच्या विरोधामध्ये धोरणं राबवायची हिंमत कुठल्याही पक्षाच्या किंवा आघाडीच्या सरकारला होणार नाही.
दोन मिनिटं फक्त श्वास घेतो. ते काढून घेऊ ना मग ते नेकपल वगैरे जरा गप्पा मारताना घेऊ असं ते काढून घ्या. लगेच सगळं हे करा. तुम्हाला घ्यायचं आहे का? तुमच्याकडे काढलं नाही तरी चालतं. आम्ही जे काय तुमच्यासमोर बोलतो ते हे कोणाचे एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.